तुम्ही पोहोचले कसे केबीसी पर्यंत? जो विषय आपल्याला येतोय तो किती अवघड असला तर आपल्याला तो सोपा वाटतोय, आणि जर आपल्याला तो येत नसला तर तो किती सोपा असला तर अवघड वाटतोय. जाताना त्याला आशीर्वाद देऊन द्यावा. जेव्हा आपण स्वप्न बघतो तेव्हा ते स्वप्न पूर्ण केले जाऊ शकते. आपल्या मुलाचा लय गर्व आहे. सर्वसामान्यांसाठी असलेलं व्यासपीठ आहे. 6-7 वर्षापासून मी ते प्रयत्न करत होतो. हे लक्षात ठेवणं कसं जमलं तुम्हाला? कारण माझी स्मरणशक्ती इतकी पक्की आहे, जे काही मी शिकलो शाळेत ती माझ्या आजही लक्षात आहे. 3 वेळेस जर वाचिंग केलं तर ते माझ्या कायमच लक्षात राहते. बाकी काही टाइमपास करत नव्हतो, त्यावर जनरल नॉलेजचे व्हिडिओ बघत राहत होतो. तो जर 25 एकर जरी शेती असती किंवा त्यानं 10 ताळाची जर बिल्डिंग बांधली असती आणि तो जर कधी समजा असं अर्धा किलोमीटरवरून दारू पित आला असता तर त्याची इज्जत गेली असती, त्याच्याबरोबर आपली गेली असती. ते मुलाला तुम्हाला क्रिकेटर बनवायचंय, त्यासाठी तुम्ही पैसे खर्च करणार आहात, आणि त्या मुलासाठी लपून आई वडील आणि पत्नीच्या तुम्ही काही गोष्टी केल्यात त्या काय? 500 रुपये मजुरी कमी तर पण तो घरात येऊन चटणी भाकर खातो ना. मला त्याचा आनंद आहे. तर तू निवड क्रिकेटमुळे वायाला जाईल. क्रिकेट हा म्हणजे माझ्या रक्तात असल्यासारखं मला वाटतंय. 12वीच्या नंतर समजा डीएड करतात, डीएड करून शिक्षक होतात. इतकं शिक्षणाच्या संदर्भात मला माहित होतं. बाकीची कोणतीही संधी असतात काय हे काहीच माहिती नव्हतं. जे बक्षीस मिळालेले ते मुलाच्या जे स्वप्न आहेत मोठे मोठे त्याला पूर्ण करण्यात निश्चितच मला काम येणार. छत्रपती संभाजीनगरच्या पैठण तालुक्यातील तांडा बुद्रुक या छोट्याशा गावातून कैलाश कुंटेवार यांनी थेट केबीसी गाठली. नुसती गाठलीच नाही तर तिथून 50 लाख रुपयांचं पारितोषिक जिंकलं. कैलाश यांच्याकडे 2 एकर कोरडवाहू शेती आहे. हे जे घर पाहताय पत्र्याचं 10 बाय 10चं 2 खोल्या आहेत, आणि या खोल्यामध्ये त्यांचा हा छोटासा संसार. मात्र शाळेमध्ये हुशार असून देखील शिकता आलं नाही याची खंत. अभ्यास करत गेले आणि न थकता अनेक प्रयत्नानंतर केबीसीमध्ये पोहोचले, आणि केबीसीमध्ये पोहोचून त्यांनी 50 लाखाचं बक्षीस जिंकलं. आपल्यासोबत कैलाश, त्याचे वडील, त्यांच्या पत्नी आणि त्यांच्या आई. आता हे सगळं सांगत असताना तुम्ही सगळ्यांना केबीसी पाहिलं असेल, आणि केबीसीमध्ये जात असताना सोबत कुणीतरी जातं, म्हणजे पत्नी असेल, आई असेल, मुलगा असेल, नातेवाईक असेल. मात्र कैलाश एकटेच गेले आणि 50 लाख रुपये जिंकून आले. एबीपी माझ्याकडून पहिल्यांदा तुमचं खूप अभिनंदन. धन्यवाद. पहिला प्रश्न असा आहे, तो पहिला प्रश्न असा आहे की तुम्ही पोहोचले कसे केबीसी पर्यंत? केबीसी म्हणजे समजा एक सर्वसामान्यांसाठी असलेलं व्यासपीठ आहे, आणि त्याला कुठलीही फीस वगैरे काही लागत नाही, आणि आपल्या ज्ञानाच्या बळावर जवळपास 5वी फेरी असते तिथं पोहोचण्यापर्यंत. म्हणजे ऑडिशन, सुरुवातीला रजिस्ट्रेशन, नंतर ऑडिशन, नंतर इंटरव्ह्यू, आणि त्यात यशस्वी झाल्यानंतर तुमची फास्टेस्ट फिंगर्स फर्स्टसाठी निवड होते. तर ह्या सर्व फेऱ्या पार करून जवळपास गेल्या 6-7 वर्षापासून मी ते प्रयत्न करत होतो. प्रत्येक वेळेस अपयशही आलंय. पहिले 2-3 वर्ष तर दुसऱ्या फेरीसाठी कॉल आला नाही. 2022ला ऑडिशन इंटरव्ह्यूपर्यंत पोहोचलो, परंतु फायनल कॉल काही मिळाला नाही. पण तरी निराश न होता 23-24 म्हणजे एकही वर्ष खंड पडून न देता सलग प्रयत्न चालू ठेवले, आणि आता 2025ला माझे सर्व स्वप्न पूर्ण झाले. आणि मला समजा माझ्या संसाराला, माझ्या मुलाच्या भविष्यासाठी एकदम अशी म्हणजे भरघोस अशी रक्कमही मला तिथून मिळाली, आणि माझे स्वप्न पूर्ण होण्याची मला आशा दिसू राहिली. यासाठी मी केबीसीला पूर्णपणे धन्यवाद देईल. बरं, पण असं आहे की तिथं नुसतं पोहोचणंच नाही, तिथं पण फेऱ्या होतात. पोहोचल्याचं तुमचं सिलेक्शन झालं कसं? म्हणजे कोणत्या राऊंडमधून सिलेक्शन झालं होतं, कसं झालं होतं? म्हणजे राऊंड सिलेक्शन होण्याचं जे असते त्याच्या पहिलं ऑडिशन झाल्याच्या नंतर ऑडिशनमध्ये आपल्याला 20 प्रश्नाची टेस्ट द्यावी लागते. ती टेस्ट पास जर झालं तर तुम्हाला इंटरव्ह्यूमध्ये एंट्री मिळते, आणि इंटरव्ह्यू झाल्याच्या नंतर त्यांना समजा पसंत पडला, त्यांचं समजा आपलं जे व्यक्तिमत्व बघूनच ते कसं सिलेक्शन करत असतील समजा ते आपल्या टीमलाच माहिती असेल, ते मला नाही सांगता येणार. परंतु फोन कसा आला, कधी आला होता? हां, फोन तर मी रजिस्ट्रेशन केलं होतं. जसं 20 एप्रिलला रजिस्ट्रेशन केलं होतं. त्यानंतर दुसऱ्या राऊंडचा 15-16 मेला फोन आला दुसऱ्या राऊंडचा. त्यानंतर 25 मेला ऑडिशन माझं मुंबईला ठेवण्यात आलं. मी ऑडिशनला पोहोचलो मुंबईला. पहिले जनरल नॉलेजची टेस्ट दिली, ती पास झाल्यानंतर इंटरव्ह्यूला नंबर लागला. इंटरव्ह्यू त्याच दिवशी झाला 25 मेलाच, आणि त्यानंतर 8 सप्टेंबरला मला पुढं फास्टेस्ट फिंगर्स फर्स्टसाठी कॉल आला, आणि 16-17ला मग माझं शूटिंग होती मुंबई गोरेगाव फिल्म सिटीला. ती शूटिंग पूर्ण झाली, आणि मग माझा एपिसोड आता 29 आणि 30 सप्टेंबरला सोनी टीव्हीवर आणि प्रसारित झाला.
ते फास्टेस्ट ऑफ फिंगर हे पण खूप कठीण असतं, कारण की तुम्हाला काही सेकंदाची ती कॉम्पिटिशन होती. काय प्रश्न होता आणि तुम्हाला कसं ते क्षण होता, तो क्षण काय होता? आता त्या प्रश्न असा होता की क्रिकेट स्टेडियमचे नावं दिलेली होती आपल्या भारतातली, आणि ती पूर्वेकडून पश्चिमेकडे लावायची होती. तर मग तिथे कोलकाताचं इडन गार्डन होतं, त्यानंतर चेन्नईचं चिदंबरम स्टेडियम, बंगळूरचं चिन्नास्वामी स्टेडियम आणि मुंबईचं वानखेडे स्टेडियम. तर हा कर्म लावायचा होता. या कर्माने मी लावले आणि योग्य लावून ते उत्तर दिलं, आणि त्यावेळेस 2च जणांचे उत्तर बरोबर आले. तर मग माझं फास्ट असल्यामुळे मला चान्स मिळाला फास्टेस्ट फिंगर. एवढं कसं काय क्रिकेटचं नॉलेज? क्रिकेट हा म्हणजे माझ्या रक्तात असल्यासारखं मला वाटतंय, कारण लहानपणापासून क्रिकेट खेळण्याचा खूपच शौक होता. आणि इथं गावाच्या आजूबाजूचे जे टुर्नामेंट होते, अगदी तालुक्याचं आमचं पैठण नाही तिथपर्यंत टुर्नामेंट खेळत गेलेलो आहे, परंतु लेदर बॉलला कधीही शिवलो नाही. कारण कारण तितक्या सुविधाही उपलब्ध नव्हत्या, आणि आईवडील मोलमजुरी करून पोट भरत होते, आणि शिक्षणासाठी त्या पोट काटून ते शिक्षण देण्याचाही प्रयत्न करत होते. तर मग ते म्हणजे क्रिकेटला शौक पूर्ण काही शक्य नव्हतं, आणि तसं डोक्यातही आलं नाही त्यावेळेस की आपण क्रिकेटर बनू शकतो, हेही समजलं नाही. आणि खरं म्हणजे माझं दुर्भाग्य हेच की मी स्वप्नहीच बघू शकलो नाही. स्वप्न बघून समजा आपण जेव्हा आपण स्वप्न बघतो तेव्हाच ते स्वप्न पूर्ण केलं जाऊ शकतंय, आणि माझ्या बाबतीत तेच झालं की मी स्वप्नच बघू शकलो नाही. त्यामुळे मी नाही शिक्षणात काही करू शकलो नाही खेळात, कारण शिक्षणातही मी तसा कमजोर नव्हतो का. शिक्षणातही मी म्हणजे हुशार म्हणूनच पंचक्रोशीत माझी ओळख होती, आणि सगळे शिक्षकही माझं ते नाव घेत होते. आणि पुढे का नाही शिकलात? हा, मग तेच तर झालं ना, कारण मी स्वप्नही ठेवू शकलो नाही, आणि परिस्थिती पण होती. आणि 12वीच्या नंतर समजा डीएड करतात, डीएड करून मग शिक्षक होतात, इतकंच शिक्षणाच्या संदर्भात मला माहित होतं. बाकीची कोणतीही संधी असतात काय हे काहीच माहिती नव्हतं. आणि स्वभाव लाजाळू असल्यामुळे मी कोणाला विचारलंही नाही, आणि साधनही त्यावेळेस उपलब्ध नव्हते. जसं आज गुगल आहे, युट्यूब आहे, असे काही साधनही उपलब्ध नव्हते. आई वडील आडे नव्हते, त्यामुळे त्यांनाही पुढचं काही माहिती नव्हतं. आणि मग मला वाटलं आता 12वी नंतर डीएडला नंबर लागला नाही तर शिक्षणातलं सगळं संपलं. मग ते सोडून दिलं आणि कामाला लागलो, शेती करायला लागलो, मजुरीही करायला लागलो, सगळं. बरं, जनरल नॉलेज ही काय सोपी गोष्ट नाही, कारण की अवघड आहे. एखादा प्रश्न लक्षात ठेवणं, हे लक्षात ठेवणं कसं जमलं तुम्हाला, आणि कसा अभ्यास केला तुम्ही? तर ह्या प्रश्नाचं उत्तर मला खरोखर माझ्या मनाचं उत्तर देता येईल, कारण माझी स्मरणशक्ती इतकी पक्की आहे की मी 2001ला 10वीला होतो. तर त्याच्या अगोदर म्हणजे जवळपास 95ला मी 5वीला होतो, आणि 95 पासून जे काही मी शिकलो शाळेत ते माझ्या आजही लक्षात आहे. हे मला म्हणजे मला भगवंताची कृपा आहे माझ्यावर, असंच मला म्हणता येईल. आणि त्याच्यानंतर मग 1, 2, 3 वेळेस कोणतेही जर जास्तीत जास्त 3 वेळेस जर वाचन केलं तर ते माझ्या कायमच लक्षात राहते. आणि मग आता युट्यूब उपलब्ध झाल्यानंतर जास्तीत जास्त जनरल नॉलेजचेच व्हिडिओ मी म्हणजे बाकी काही टाइमपास करत नव्हतो, त्यावर जनरल नॉलेजचेच व्हिडिओ बघत राहत होतो, कारण मी टार्गेटच केबीस ठेवलं होतं. आता माझे पुढचे सगळे टार्गेट संपले होते, आणि हेच एक मंच मला वाटत होतं. आणि त्याच्यासाठी मी जनरल नॉलेज जितकं अभ्यास करता येईल तितकं करण्याचा प्रयत्न करत होतो. शेतीचे काम करत मजुरी करत किमान रोज 1 तास तरी व्हिडिओ बघितले गेले पाहिजे याची मी दक्षता घेत होतो. आणि वेळ मिळाला तर 3-3, 4-4 तास ते व्हिडिओ बघत होतो. कुठले व्हिडिओ? जनरल नॉलेजचे, जसे जे समजा सगळेच ऑल ओव्हर. नाही, नोट्स काढल्या नाही कधीच नाही, फक्त व्हिडिओ बघत राहिलो. ते डोक्यात स्मरणशक्ती असल्यामुळे ते डोक्यातही राहत राहिले, आणि त्याचा योग्य टायमाला फायदाही झाला. प्रश्न कसे होते केबीसीचे? प्रश्न म्हणजे कसं असतंय, माझं म्हणणं असं आहे, जो विषय आपल्याला येतोय तो किती अवघड असला तर आपल्याला तो सोपा वाटतोय, आणि जर आपल्याला तो येत नसला तर तो किती सोपा असला तर अवघड वाटतोय. आणि मग आता समजा मी बराचसा अभ्यास केलेला असल्यामुळे डोक्यात असल्यामुळे मला ते जे प्रश्न येत होते ते सोपे वाटत होते. आणि 1-2 ठिकाणी आडलो, तिथं लाईफलाईनचा वापर केला, आणि 14व्या प्रश्नापर्यंत केवळ एकच लाईफलाईन मला लागली. 15व्या प्रश्नाला 2 लाईफलाईन माझ्याकडे शिल्लक होत्या, मी ते दोन्ही वापरल्या, परंतु तो प्रश्न मी कधी वाचलेलाच नव्हता, कधी बघण्यात आला नव्हता. त्याच्यामुळं मी रिस्क घेतली नाही, कारण रिस्क फार मोठी होती. 50 लाख रुपये मी जिंकलेले होते, जर चुकलो असतो तर 5 लाखावर येऊन पडलो असतो. त्याच्यामुळे मी रिस्क घेतली नाही. तसाही गेस जो केला होता तो बरोबरच आला होता 1 कोटीच्या प्रश्नाचाही, परंतु मी रिस्क मला घेणं योग्य वाटलं नाही, त्याच्यामुळे मी तो प्रश्न सोडून दिला आणि बक्षीस 50 लाख घेऊन परत आलो. कुणालाच का घेऊन गेला नाहीत, म्हणजे त्यावेळची याचं कोणाला न घेऊन जाण्याचं कारण असं की मुलाला मी ह्या वर्षीच संभाजीनगरला म्हणजे जिल्ह्याच्या ठिकाणी शिक्षणासाठी आणि खेळण्यासाठी सुद्धा ठेवलं, आणि आईला त्यांचा स्वयंपाक करण्यासाठी म्हणजे रूम करून ठेवलं होतं. आणि घरी वडील आणि बायको 2 जण होते. वडील थोडेसे वयस्कर असल्यामुळे त्यांची काळजी घेण्यासाठी कोणीतरी घरी पाहिजे. शिवाय घरी एक गाय आहे,
आणि शेतीचे कामं होते आणि मित्रमंडळी समजा शेतीचं कामाचा टाईम असल्यामुळे मित्रमंडळी कोणी समजा 7 दिवस लागतील असंच आम्हाला सांगण्यात आलं होतं आणि त्यामुळे इतके दिवस येण्याला कोणी तयार नव्हते. त्यामुळं मग मी एकटाच जाण्याचा निर्णय घेतला आणि एकटाच जाऊन आलो. मुंबई कधी पाहिली होती? मुंबई ऑडिशनसाठीच गेलेलो पहिल्यांदाच मुंबई? हां, पहिल्यांदाच ऑडिशन म्हणजे मे मध्ये जे ऑडिशनला गेलो होतो आणि आता हे दुसऱ्या वेळेस गेलो होतो. नाही याच्या अगोदर मुंबईला काही संपर्क नव्हता, काही गरज नव्हती जाण्याची आणि बघितली नव्हती. वाटलं होतं इथपर्यंत पोहोचा? कधीतरी पोहोचल केबीसीच्या माध्यमातून असं वाटलं होतं. हा, तर मग ती स्वप्न समजा इतक्या लवकर पूर्ण होईन असं नव्हतं वाटलं, परंतु लवकरात लवकर पूर्ण झालं आणि योग्य वेळेला झालं. ही माझ्यासाठी खूप महत्वाची गोष्ट आहे. घरच्यांना कधी कळवलं? घरच्याला कुणाला कळवलं? हां, घरच्याला कळवलं म्हणजे ज्यावेळेस फास्टेस्ट फिंगर्स प्रेसचा कॉल आला 8 सप्टेंबरला, त्यावेळेस आईला, बायकोला आणि वडिलांना कळवलं, मुलांनाही कळवलं आणि मग नंतर हळूहळू सांगत सगळ्याला सांगितलं. ते मुलाला तुम्हाला क्रिकेटर बनवायचंय, त्यासाठी तुम्ही पैसे खर्च करणार आहात आणि त्या मुलासाठी लपून आई वडील आणि पत्नीच्या तुम्ही काही गोष्टी केल्यात, त्या काय गोष्ट म्हणजे असं माझं समजा एक स्वप्न असं होतं की स्वप्न नाही म्हणता येणार कारण मी बघू शकलो नाही, परंतु मग मी असा विचार केला होता की क्रिकेटमध्ये समजा आपल्याला मुलगा जर झाला तर आपण त्याला मुलगा इव्हन मुलगी जरी झाली तरी त्याला क्रिकेटरशिप करून क्रिकेटर बनवू हे मी माझ्या मनाने ठरवलेलं होतं. आणि मग ज्यावेळेस मुले झाली ती थोडीसे 5-6 वर्षाची 8 वर्षाची झाली तर त्यांना क्रिकेट शिकवण्याची गरज पडली नाही, त्यांना शौक लावण्याची गरज पडली नाही, कारण ते माझ्यापेक्षाही जास्त क्रिकेटचे शौकीन निघाले आणि खेळण्यातही जिथपर्यंत ती खेळत होती समजा जे 8-10 वर्षाची होती गावात तोपर्यंत तर माझ्यापेक्षा उजवे खेळत होते असं मला वाटत होतं आणि प्रतिभा मला वाटत होती त्यांच्यात आहे, तर इंटरनॅशनल स्तरापर्यंत ते जाऊ शकतात असं मला वाटत होतं. आणि मग आमच्या तिघा म्हणजे 2 मुलं आणि माझं असं ठरलं की आपण क्रिकेटमध्ये पुढे जाण्याचा प्रयत्न करू, जोडीला शिक्षणही घेत राहू आणि दोन्ही समजा नाही क्रिकेटमध्ये काय झालं तर शिक्षणाच्या माध्यमातून आपलं पोट भरण्याचं साधन बघू पुढं असं आमचं ठरलेलं होतं. आणि त्याचमुळे ह्या वर्षी त्याची 10वी झाल्याच्या नंतर मोठ्या मुलाची मी संभाजीनगरला अकॅडमी लावली आणि आईलाही सांगितलं नाही, कारण आई वडिलाला जर सांगितलं असतं तर त्यांना असं वाटत होतं की मी क्रिकेटमुळेच वाया गेलो आणि ही मुलाची जिंदगी वाया गेलो. बोलले काही नसते, मला विरोध नसता केला, परंतु ते मनातून दुःखी झाले असते असं मला वाटलं होतं. आणि त्यामुळे क्रिकेटमध्ये किंवा मग केबीसीमध्ये या दोन्हीमध्ये काहीतरी करू, जेव्हा समजा प्रसार माध्यमे मीडिया यांच्याकडून घरच्याला माहीत होईल तेव्हा मला आनंद वाटेल आणि माझं ते स्वप्न पूर्ण झालं. क्रिकेटच्या माध्यमातून नाही झालं परंतु केबीसीच्या माध्यमातून झालं. आणि त्याच्या दरम्यान जी मला धनराशी मिळालेली आहे, जे बक्षीस मिळालेले ते मुलाच्या जे स्वप्न आहेत मोठे मोठे त्याला पूर्ण करण्यात निश्चितच मला काम येणार आहे. तुम्ही ते भेटायची एक संधी असते कुणाला तरी आपल्या फेवरेट व्यक्ती, तोही क्रिकेटवाला निवडला. हा, मग क्रिकेट हा शौक असल्यामुळे तोच राहणार ना, आयडॉल तर क्रिकेटरच राहणार ना. आणि त्याच्यामुळे मग मला तो पार्थिव पटेल हा माझा आयडॉल होता, कारण कमजोर परिस्थितीतून आलेला खेळाडू आणि इंटरनॅशनल स्तरापर्यंत पोहोचला. कारण तो जो 15-16 वर्षाचा असेल, गुजरातहून ती येतात आणि गुजरातमध्येच भूकंप झालेला होता 2001ला, जे आम्ही 10वीला होतो आणि ती 15-16 वर्षाचा होता. त्या परिस्थितीतून त्यानंतर 2002ला गोधरा हत्याकांड झालं, म्हणजे अगदी आतंकवादी परिस्थितीतून म्हणता येईना अशा परिस्थितीतून आलेला खेळाडू इंटरनॅशनल स्तरापर्यंत पोहोचला आणि इतकं मोठं योगदान दिलं त्याने. त्यामुळे तो मला आयकॉनच होता. आणि समवयस्क असल्यामुळं असं वाटत होतं की त्याच्याऐवजी आपणच तिथं खेळतोय, एक कल्पना केली जात होती. त्यामुळे तो माझा आदर्श खेळाडू होता आणि त्याच्यामुळे मी त्यांना म्हणजे आयकॉन खेळाडू म्हणून निवडलेलं. अमिताभ बच्चनला पूर्वी कधी भेटला होता? नाही. भेटल्यानंतरची काय प्रतिक्रिया? नाही, यापूर्वी कधी अमिताभ बच्चन सरांना भेटलेलो नव्हतो आणि आता भेटल्यानंतर जो आनंद आहे तो आनंद मी शब्दात वर्णन करू शकत नाही, असा आहे, वर्णनीय आनंद आहे. परंतु तरीही इतका आनंद असूनही ज्यावेळेस खेळाचा वेळ होती त्यावेळेस मी खेळावरच फोकस केला, डोकं शांत ठेवलं, त्यांचं प्रेशर घेतलं नाही. आणि ज्यावेळेस प्रश्न टाकण्याची वेळ होती त्यावेळेस मी कम्प्युटरवर पूर्णपणे लक्ष देऊन प्रश्नावरच विचार करून उत्तर दिलं आणि त्याचमुळे मला असं वाटतं की मी इतके पुढे पोहोचलो शकतो. त्यांनी काय प्रोत्साहन दिलं खेळताना? खूप प्रोत्साहन दिलं त्यांनी, म्हणजे तसं ते कोणत्याही खेळाडूचं खूप प्रोत्साहन देतात, कोणत्याही खेळाडूला कधी नाउमेद होऊ देत नाही. आणि समजा चुकीनं कोणी हारलंही तरी ते आयुष्यात पुढं नाउमेद होणार नाही, आयुष्यात डिप्रेशनमध्ये जाणार नाही असं मार्गदर्शन करून ते त्यांना निरोप देतात. म्हणजे एकदम असे म्हणजे ती आदर्श व्यक्तिमत्व आहेत आणि निश्चितच ते सर्वांना बिलकुल गळाभेट घेतली. तर त्यावेळेस म्हणजे हाय जे उंचीला आहे माझ्यापेक्षा जवळपास 2-2.5 फुटांनी ते उंच आहेत आणि म्हणजे असं वाटत होतं की आपल्या वडिलांनीच मला खवेत घेतलंय काय, अशी मला भावना त्यावेळेस वाटत होती. एक प्रश्न आहे जो सध्याच्या परिस्थितीवर तुम्हाला विचारावं असं वाटतं, कारण तुम्ही शेतकरी आहेत, तुम्ही जिद्द यातनं तुमची पाहायला मिळते आणि तुम्ही ठरवलं
तिथपर्यंत तुम्ही मार्गक्रमण केलं, तिथं पोहोचलात, तिथं यशस्वी झाला. आत्ता सुद्धा शेतकऱ्यांना पॉझिटिव्ह एनर्जीची गरज आहे, कारण की खूप शेतकरी संकटात आहे. अतिवृष्टीनं त्याचं सगळं हिरावून नेलंय. शेतकरी कधी प्रयत्न सोडत नाही, तो पुन्हा लढतो, पुन्हा तो प्रयत्न करतो. तर अशा शेतकऱ्यांना तुम्ही काय सांगाल? प्रयत्न कधी सोडू नये, प्रयत्न करत राहावे आणि प्रयत्न केल्यावर निश्चितच कधी कधीतरी यश मिळतं आणि आपण यश मिळेपर्यंत कधी प्रयत्नात खंड पडू देऊ नये, असं शेतकऱ्याला पॉझिटिव्हचा संदेश राहील. लढाऊ बाणा हा त्याच्या जन्मजात रक्तातच तो गुण असलेला आहे, जन्मजातच तो गुण आहे आणि शेतकरी हा जगाचा पोशिंदा आहे. त्यामुळे तो कसं अविरत काम करत राहतोय, कोणती परिस्थिती होत्या. परंतु थोडंसं सुलतानी आसमानी संकट तर असतं, ते कोणाच्या हातात नाही. सुलतानी संकट हे जास्त आहे, कारण आपल्या म्हणजे भारत देशात किंवा बाहेरही असू शकतं, परंतु भारत देशात दुर्दैव असं आहे की जो शेतकरी माल पिकवतोय त्याला स्वतःच्या मालाचा भाव काही ठरवण्याचा अधिकार नाही. तर हा अधिकार जर शेतकऱ्याला मिळाला तर निश्चितच शेतकरी राजा होणारच आहे आणि आपले जो देश आहे निश्चितच सुख संपन्न होऊ शकतो. आणि पॉझिटिव्ह एनर्जी तर असं आहे, समजा सरकारने मदत तर करतातच सरकार, पण सरकारने हीच अपेक्षा आहे आमच्या शेतकऱ्याची की आम्हाला आमच्या मालाला योग्य भाव द्यावा, त्यावेळेस आम्हाला भरपूर पॉझिटिव्ह एनर्जी मिळू शकते. बघितलं का पोराला टीव्हीवर, बघितलं का नाही? टीव्हीवर बघितलं ना, मोबाईलवर बघितलं दोस्ताच्या, हा असं सारख्या वारख्या मोबाईलवर बघितलं, पण ते इतकं पूर्ण नाही बघितलं. थोडं अभिमान वाटला एकदम, भर वाटलं जरा, ऊर भरून आला. वाटलं होतं का सगळे एवढे 50 लाख रुपये घेऊन? नाही, हा मला वाटतच नव्हतं. मी तर हमेशा त्यांना बोलत होतो की तू निवड क्रिकेटमुळे वायाला गेला. आता त्यानं त्याच्या हिमतीनं कस तरी ते केलं. आता अभिमान आहे मस्त व्यवस्थित. बर बर बर. थाप देणार का नाही शाबासकीची मग एक पाठीवर? वा वा, जाताना त्याला आशीर्वाद देऊन द्याला. ओके, सुखी आहे तू, सुखात येते. बघितलं टीव्हीवर मिस्टरांना? बघितलं ना, म्हणजे अजून शो काही बघितलेला नाहीये, नुसते असे थोडे थोडे इंटरव्ह्यू आलेले तेच बघितले. खूप आनंद वाटला हे ऐकून. इथपर्यंत गेले, इतकी धनराशी जिंकली, ऐन वेळेला मुलाच्या शिक्षणासाठी काम आले, कारण की जे त्यांचे स्वप्न होते ते काही त्यांना पूर्ण करू शकले नाही. असे त्यांची इच्छा आहे की मुलांना पण ते करावं, शिक्षण बी करावं, ते दोन्ही पण करावं. म्हणजे आम्हाला माहिती नव्हती त्यांना तिथं क्लासेस ते लावले म्हणून, पण नंतर माहिती झालं. पण म्हणलं जसं आपल्याला माहिती झालं, आपण त्यांना जसं थोडंफार हे बी केलं, त्यांना पण थोडं दुःख वाटन की जसं आई वडिलांना तर आवडतच नाही, पण मग ही पण मला जसं समजा हे करीन म्हणून, एवढंच. काय बघितलं का लेखाला टीव्हीवर? अजून नाही बघितलं, आता बघायला आता लावून द्यावं लागेल, मग बघावं लागेल. आहे का टीव्ही आहे घरात? टीव्ही आहे पण पैशाची नाही, बिन पैशाची आहे. म्हणजे छोटा टीव्ही आहे? हो. हे नाही आंटी, हे नाही डिश नाही, डिश आहे पण बिगर साधा आहे. हो. वाटलं होतं का इथपर्यंत? नाही, इथपर्यंत वाटलं जाईन म्हणून नाही, पण आपल्याला मातेचे उपकार, आई मायबाईचे उपकार, आपले संस्कार चांगले, आपले संस्कारात ते राहिले. आपण जर त्याच्याकडे नुसतं नेत्रानं जर पाहिलं तर ते नेत्राच्या दापात राहिले, त्याला चांगली संस्कार लागले. आता वाटतं का क्रिकेट खेळू दिलं असतं तर ते देशासाठी? नाही, आपल्याला त्याच्यातलं कळतच नाही काही. आपल्याला क्रिकेट काय म्हणून समजतच नाही. तर ते पोरं बोला आणि मी त्यालाच बोलते, अजून बोलते त्याला, अजून तुम्ही त्या लाकडानंच वाया गेले, तुम्ही लाकडानंच वाया गेले. ते अजून बी नातू सांगत नाहीत ना. मग एक रोज लहान नातू म्हणतो मला, आजी मला काय म्हण तुम्ही कुठं जा, तुला माहित नाही आम्ही कुठं जातो. म्हणलं नाही, तू कालच ना तुम्ही. अरे आजी आम्ही क्रिकेट खेळायला जातो. आम्ही आलो शिकत नाही तुम्ही शाळा? नाही, शाळा शिकून जातो आजी, तिथं 1 तास राहतो शाळाचा. मग सांगत येत, आता ते बोलत येत. मग असे आनंद झाला, छान वाटलं. आनंद मला आपल्या मुलाचा लय गर्व आहे. मला गर्व, बाकी कशाचा गर्व आहे? तो जर 25 एकर जरी शेती असती किंवा त्यानं 10 ताळाची जर बिल्डिंग बांधली असती आणि तो जर कधी समजा असं 1 अर्धा किलोमीटरवरून दारू पिता आला असता तर त्याची इज्जत गेली असती, त्याच्याबरोबर आपली गेली असती. आणि मग काय करतो ते आपण किती राशीद असून तो आज 500 रुपये मजुरी कमी, तर पण तो घरात येऊन चटणी भाकर खातो ना. मला त्याचा आनंद आहे. हे तर समजा आता पैसा येईन किती कण जाईन किती ते नाही म्हणायचं, पण आज एवढ्या भारतात दिसायला लागला तर किती भारी झालं, नावच झालंय.
आज लेख एवढ्या मोठ्या हिरोला भेटायला असं कधी वाटलं का आम्ही नाही, मग मी म्हणते ना, मग तेच मोठेपणा आहे, पैशाचा नाही मोठेपणा. पैसा आज नाही उद्या कमी, याच्या पारला कमी येईल तर जादा येईल. मग ते हिरोला भेटलं ना, आता समजा एवढ्या महाराष्ट्रात जर आलं त्याचं नाव, मग ते आपलं अवल आलता त्याचं आलं. आपणच जर त्याला जन्म नसता त्याला ते कसं नाव आलं असतं त्याच्यावर. भारी वाटलं, आपलं पोट भरलं. ठीक. इतर जे लोक केबीसी मध्ये जाऊ इच्छितात त्यांना तुम्ही काय सांगाल की काय केलं पाहिजे? इतर सर्व जणांना मी सांगू इच्छिन का, समजा सर्वसामान्यासाठी असलेला केबीसी मंच आहे, यात कोणीही भाग घेऊ शकते. आणि याला जी प्रोसेस आहे एकदम निष्पक्षपातीपणाची असलेली प्रोसेस आहे. याला कुठेही पैशाची गरज नाही आहे. आपल्या ज्ञानाच्या बळावर आपण तिथपर्यंत पोहोचू शकतो. आणि निश्चितच आपलं जर ज्ञान असेल, आपल्यात तसा आत्मविश्वास असेल, तर आपण आपले आवश्यक ते सर्व स्वप्न निश्चितच पूर्ण करू शकतो. तर सर्वजणांनी याकडे बघावे आणि अभ्यासावर लक्ष द्यावे आणि निश्चितच आपला स्वप्न पूर्ण करण्याचा प्रयत्न करावा. निश्चित. आपण पाहिलं तर एका खेड्यातल्या एका छोट्याशा व्यक्तीने स्वप्न पाहिलं. खरं तर ते स्वप्न, सुरुवात त्या स्वप्नाची होती शिक्षणापासून. शिक्षणात हुशार असताना सुद्धा परिस्थितीमुळे शिकता आलं नाही, म्हणून त्याची खंत बाळगली नाही, प्रयत्न करत गेले. साधनं नव्हती, यूट्यूबवरती शिकत गेले, त्यात जनरल नॉलेज वाढवत गेले. रोजचा 1 तास यूट्यूबवरती दिला आणि स्वप्न होतं केबीसीमध्ये जायचं. त्या केबीसीमध्ये गेले नाही, पोचलेच नाही, तर तिथं घवघवीत यश मिळालं आणि सर्वसामान्य शेतकऱ्यांची मान उंचावली. कारण की त्यांच्यासाठी देखील एक अभिमानाची गोष्ट आहे, कारण की शेतकऱ्याचा पोरगा आज केबीसीमध्ये गेला आणि यशस्वी झाला आणि इतरांना सुद्धा हा प्रेरणादायी प्रवास देऊन गेला. आणि ही प्रेरणा प्रत्येकालाच आहे. आणि जर आपण एखादी इच्छा व्यक्त केली, स्वप्न पाहिलं आणि त्या स्वप्नाला मेहनतीचा आणि सत्याचा आधार दिला, की ते स्वप्न कसं सत्यात उतरतं आणि यश मिळतं, त्याचं उत्तम उदाहरण आपल्यासमोर आहे आणि हे इतरांसाठी देखील प्रेरणादायी आहे. कॅमेरामन धनंजय दारुंटेसह मी कृष्णा केंडे, एबीपी माझा, पैठण, छत्रपती संभाजीनगर. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.